नमस्कार. आज मी तुम्हाला मैद्यापासून केक बनवून दाखवणार आहे. इथे आपल्याला जास्त साहित्य नाही लागणार आहे. 4 वस्तूंपासून आपला हा केक तयार होणार आहे. इथे मी पाव किलो मैदा घेतलाय आणि इथे कस्टर्ड पावडर घेतले. माझ्याकडे मेजर कप नाही म्हणून मी या छोटा पेला घेतलाय. त्याचा पाव भाग मी इथे कस्टर्ड पावडर घेतली. इथे मी ह्या पेल्याच्या मापाने 2.5 पेला मैदा झालाय. हा मी पाव भाग आता कस्टर्ड पावडर घेणार आहे. या पेल्याच्या मापाने मी पाव भाग आणि थोडासा वरती 2 चमचे एवढा मी कस्टर्ड पावडर घेतली. पेल्याचा पाव भाग आणि हे 2 चमचे एवढा मी कस्टर्ड पावडर घेतली. तर इथे मी ह्या साईजचा चमचा घेतलाय. त्या चमच्याने 2.5 चमचे बेकिंग पावडर टाकणार आहे. असा चमचा मी भरून घेतलाय. जास्त काटोकाट नाही घेतलाय. 2.5 चमचे. इथे मी इथे तिन्ही पण कस्टर्ड पावडर, मैदा आणि बेकिंग पावडर सर्व हे मैद्याच्या चाळणीने मी चाळून घेतले. तर आपण हे छान मिक्स करूया. मिक्स करून घ्यायचे. आपल्याला इथं इनो सॉल्ट किंवा आपल्याला बेकिंग सोडा वगैरे काय वापरायचं नाही. फक्त बेकिंग पावडर मी याच्यामध्ये मिक्स केले. किंवा अंडा पण आपल्याला वापरायचं नाही. पटासा होणारा हा केक आहे. ते तसे जिन्नस छान असे मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये. इथे मी 1 लिटर दूध घेतलंय फुल क्रीम. ते आता हे आपल्याला छान असं ढवळून आपल्याला याच्यामध्ये पाव लिटर दूध कमी करायचं. 1 लिटर दूध घेतलंय मी. अगोदर गरम व्हायला ठेवलंय. छान असं ह्याला मिक्स करून आपल्याला 1 लिटरचं पाव लिटर दूध कमी करायचं आहे. याच्यामध्ये एक 10 ते 15 मिनटं छान असं फुल गॅस करून जवळच उभं राहायचं. आपल्याला फास्ट गॅस, स्लो गॅस करून असं छान असं उकळवून घ्यायचं आहे. आपलं दूध गरम होतंय तोपर्यंत आपण आता इथे मी कुकरचा डबा घेतलाय. ह्याच्यामध्ये बेक करणार आहे. तुमच्याकडे जर केक ट्रे असेल तर पण वापरू शकता. आणि इथे आपल्याला केक ओव्हनमध्ये नाही मी करणार आहे, कढईमध्ये बेक करणार आहे. त्याच्या म्हणजे दूध आपलं गरम होते तोपर्यंत आपले इतर सर्व तयारी आपण करून ठेवायची. इथे मी कुकरचा डबा घेतलाय. त्याला आता तेलाने ग्रीस करून घेते आपलं बॅटर ओतण्यासाठी. आता त्याच्यामध्ये आपण हा बटर पेपर टाकून घेऊया. इथे मी केकमध्ये घालण्यासाठी टुटी फुटी घेतले. 2 कलरचे भेटलेत मला, हिरवा आणि रेड. त्याच्यामध्ये आता मी थोडा मैदा मिक्स करून घेते. मैदा मिक्स केला की काय होतं, ते आपली टुटी फुटी आहे ना एकदम अशी तळाला जाऊन बसत नाही बॅटरच्या. म्हणजे सर्वकडं मिक्स होते केकमध्ये. ह्याला थोडी डीप करून द्यायचे, याच्यामध्ये मिक्स करून द्यायचे मैद्यामध्ये. आणि एक्स्ट्राचा मैदा असेल तो चाळून टाकायचा. असं केल्याने केकच्या ती डायरेक्ट तळाशी जाऊन बसत नाही, सर्व केकवर पसरते टाकल्यानंतर. म्हणून थोडा मैद्यामध्ये असं मिक्स करून द्यायचे. इथे आपलं हे दूध बघा असं छान असं ढवळून मी गरम करून छान असं आपलं दूध आता अर्धं झालंय. पाव लिटर एवढं दूध कमी झालंय याच्यामधलं. त्या समोरच उभं राहून आपल्याला हे दूध छान पैकी असं ढवळून कमी करून घ्यायचंय. दूध गरम कर. 1 लिटर मधलं एवढं दूध कमी झालंय. याच्यामध्ये 1 लिटर दुधासाठी मी पाव किलो साखर घेतली. ते पेल्यानेच मापून घेते. हे बघा 1 पेला वजनाने पाव किलो आहे. पेल्याने मापून दाखवते. 1 पेला ज्या पेल्याने मैदा घेतला होता त्याच पेल्याचं माप घेतलंय. आणि हा दुसरा आपला अर्धा पेला झाला. म्हणजे 1.5 पेला आपली साखर आहे आणि वजनाने पाव किलो आहे. इथे 1 लिटर दुधासाठी ही परफेक्ट प्रमाण आहे साखरेचं.
करून घेऊया साखर विरघळेपर्यंत दुधामध्ये. 5 ते 10 मिनिटं छान असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. ते आपलं साखर घालून 10 ते 15 मिनिटं मी दूध छान असं विरघळून घेतलंय, गरम करून घेतले साखर विरघळून. आता आपल्याला ह्याला थंड करून घ्यायचं आहे साधारण कोमट होईपर्यंत. ती आपली कढई छान अशी 10 ते 12 मिनिटं पहिले आपल्याला स्लो गॅसवरती गरम करून घ्यायचे. आपलं बॅटर तयार होण्याच्या अगोदरच स्लो गॅसवरती मी ठेवले. झाकण ठेवली आपली. वरती झाकण असं परफेक्ट बसलं पाहिजे, म्हणजे आपली वाफ बाहेर गेली नाही पाहिजे, अशा पद्धतीचं झाकण ठेवायचं आहे. इथे मी कढई घेतली काळ्या कोटिंगमध्ये. आता ती 10 ते 12 मिनिटं मी हीट करून घेते. इथं आपले दूध हे छान असं साखर घालून विरघळलेलं छान असं कोमट झालंय. एकदम थंड पण नाही ठेवायचं आहे. आपल्या बोटाला एवढं थोडं नॉर्मल असं थंड झालं ते आपण चेक करायचं. तर आपल्याला हात लावण्या इतकं थंड झालं आहे कोमट असं. तर त्याच्यामध्ये मी ज्या पेल्याने मैदा वगैरे साखर मापले त्याच पेल्याच्या मापाने मी इथे पाव पेला आपलं नॉर्मल तेल घालून घेते. तेल इथं आपलं स्मेलवालं नाही घालायचं, कुठचं राईचं किंवा शेंगतेल गोडं तेल हे नाही वापरायचं आहे. आपल्याला जे रोजच्या जेवणामध्ये बिन स्मेलचं तेल असेल सुगंधाचं ते वापरायचं आहे इथं नॉर्मल. तर आपण हे मिक्स करून घेऊया छान. आता आपण हा जो मिक्स करून ठेवला होता मैदा, ते कस्टर्ड मिल्क पावडर सगळं बेकिंग पावडर सर्व घालून तो मैदा याच्यामध्ये थोडा थोडा करून घालून घ्यायचं. हे आपल्या दुधामध्ये थोडा थोडा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्या गुठळ्या मोडून घ्यायचे, गाठी जरा पण ठेवायचे नाहीत आपल्याला. छान असं मिक्सरने फिरवून फिरवून छान गाठी फिरवून घ्यायचे, मोडून घ्यायचे. म्हणून थोडा थोडा टाकायचं आहे याच्यामध्ये. इथे बघा दुधामध्ये मी छान असा तो मैदा मिक्स करून ठेवला होता ना, जे आपली पावडर बेकिंग पावडर सगळं मिक्स करून ते याच्यामध्ये छान मिक्स करून घेतले. थोडं आपलं पातळ बॅटर रेबीनसारखं तयार झालं आहे. एवढं आपलं पातळ बॅटर झालं पाहिजे परफेक्ट. वरून धरलं तर असं धार आलं पाहिजे. हे आपलं परफेक्ट बॅटर तयार झालं. इथे मी मैदा लावून तुटी कुटी ठेवली होती. एक्स्ट्राचा मैदा मी चाळून घेतलाय. आता मी ह्याच्यामध्ये घालून घेते. हलवून नाही चालू तुला. इथे आपलं आता बॅटर डब्यामध्ये ओतून घेतलंय मी. आता आपण बेक करण्यासाठी ठेवूया. इथे आपली कढई गरम झाले, त्याच्यामध्ये मी ही रिंग ठेवून घेते अशा प्रकारची. तुमच्याकडे जर हे रिंग नसेल तर प्लेट वगैरे उलटी ठेवली तरी चालेल. आता आपण डब्बा ठेवून देऊया मध्ये. झाकण ठेवून 40 ते 45 मिनिटं ह्याला बेक करून घेऊया. इथे आपले 45 मिनिटं झालेत. मी आता झाकण काढून बघते आपला केक बेक झालाय काय. झाकण काढून बघूया.